तत्वानुसंधान ग्रंथामध्ये पान नंबर 234 वर खालून दुसरी ओळ, ऐसी शंका के प्राप्त हुए अब तिस तादात्म्य का लक्षण कहे है. बरोबर. पूर्व पक्षाने शंका केली होती. पूर्व पक्षाची शंका अशी आहे की तो म्हणतो विषयगत अपरोक्षता, विषयगत प्रत्यक्षत्व याचं निरूपण करत असताना तुम्ही लक्षण केलं होतं काय की योग्य विषयस्य अनावृत संवित तादात्म्यम अपरोक्षत्व. ठीक आहे. योग्य विषयाचं अनावृत संवित, अनावृत चैतन्य, साक्षी चैतन्य त्याच्याबरोबर जे तादात्म्य त्याला म्हणतात अपरोक्ष. अशी लक्षण केलं, व्याख्या केली होती. त्यावर तो म्हणतो की घटादी विषयांचं साक्षी चैतन्याबरोबर जे तुम्ही तादात्म्य सांगितलं तर त्यामध्ये ते तादात्म्य नेमकं काय आहे, तादात्म्य शब्दाचा अर्थ काय आहे. अर्थात या ठिकाणी तादात्म्य शब्दाचा अर्थ एकता असा घ्यायचा का. अर्थात अनावृत चैतन्य म्हणजे साक्षी चैतन्याचा घटाधिकाबरोबर एकताच होऊन जाते असं तादात्म्य अभिप्रेत आहे का, पहिला विकल्प. किंवा भेदसहित अभेद रूप तादात्म्य आहे, हा दुसरा विकल्प. परंतु या दोन्हीपैकी दोन्ही होऊ शकत नाही. पहिला विकल्प जर मानला संभवू शकत नाही एकता, एक होणं. कारण घटादी विषय जड आहेत आणि साक्षी चैतन्य आहे. दोन्ही अंधकार आणि प्रकाश यांच्या प्रमाणे जड चैतन्याचा विरोध असल्यामुळे एकता रूप तादात्म्य होऊ शकत नाही. बरं म्हणे कदाचित आम्ही दुसरा विकल्प मानू भेद सहित अभेद, पण तीही म्हणता येणार नाही. का बरं की भेद आणि अभेद समान सत्तेतच मानावं लागेल. तर समान सत्तावाले जे भेद आणि अभेद त्यांचा परस्पर विरोध असतो, म्हणून एका अधिकरणामध्ये ते दोघं राहू शकत नाही. म्हणून भेद सहित अभेद रूप असंही त्या तादात्म्याचं स्वरूप तुम्हाला कथन करता येणार नाही. आणि म्हणून आमचा असा प्रश्न आहे की विषयगत अपरोक्षता सांगत असताना तुम्ही घटाधिक विषयाचं जे अनावृत चैतन्य, अनावृत संवित अर्थात साक्षी त्याच्याबरोबर जे तादात्म्य म्हणून सांगितलं तर त्या तादात्म्याचं स्वरूप काय आहे हा प्रश्न. तर उत्तर देतात आता ऐसी शंका के प्राप्त हुए अब इस तादात्म्य का लक्षण कहे है. तद भिन्नत्वे सती तद अभिन्न सत्ताकत्वं तादात्म्यम. बोला. तद भिन्नत्वे सती तद अभिन्न सत्ताकत्वं तादात्म्यम. तद भिन्नत्वे सती त्याच्याहून भिन्न असून आहे की नाही, भिन्नत्वे सती भिन्न रूपाने प्रतीत होत आहे, परंतु तद अभिन्न सत्ताकत्व त्याच्या सत्तेवरून अतिरिक्त सत्ता नाही आहे. त्याला म्हणायचं काय, तादात्म्य. आणखी स्पष्टीकरण करतात. अर्थ यह जिस पदार्थ ते जो वस्तू भिन्न प्रतीत होवे है तद भिन्नत्वे सती. ज्या पदार्थापासून जी वस्तू भिन्न रूपाने तर प्रतीतीला येऊ राहिली और जिस पदार्थ की सत्ता ते जिस वस्तू की सत्ता भिन्न होती नाही. पण खरं पाहिलं तर ज्या पदार्थाच्या सत्तेहून ज्या पदार्थ सत्ता भिन्न नसते, भिन्न रूपाने प्रतीती येऊ राहिली पण त्या पदार्थाहून त्या पदार्थ सत्ता भिन्न मात्र नसते, त्याला म्हणतात काय, तादात्म्य. जिस पदार्थ की सत्ता ते जिस वस्तू की सत्ता भिन्न होती नहीं तीस पदार्थ विषय त्या पदार्थाच्या ठिकाणी जो तीस वस्तू का संबंध आहे त्या वस्तूच्या ठिकाणी जो त्या दुसऱ्या वस्तूचा संबंध त्यालाच म्हणायचं काय, तादात्म्य. ताका नाम तादात्म्य. म्हणजे उदाहरण सांगा भाऊ, उदाहरणाशिवाय नाही कळायचं. तर उदाहरण देतात जैसे घटपटाधिक कार्यो का. तर घट किंवा पट एक घ्या कोणतंही घट समजा, तर घटाचं तादात्म्य आहे मिट्टी बरोबर, मृत्तिका बरोबर. तादात्म्य म्हणजे कसं तादात्म्य आहे, तर घट हा वेगळा आहे असं प्रतीत तर होऊ राहिला, अयम घट प्रतीत होऊ राहिला, पण विचार केला तर मातीच्या सत्तेहून अतिरिक्त सत्ता नाही कुणाला, घटाला.
मग हेच त्या मातीबरोबर घटाचं आहे काय तादात्म्य. भिन्न रूपाने तर प्रतीत होतो, पण त्याच्या सत्तेहून त्याची सत्ता भिन्न नसते. याला म्हणतात काय तादात्म्य. वै जैसे घटपटादि कार्यों का मृतिका तंतु आधिक उपादान कारण विषय. मिट्टी तंतु आधिक उपादान कारणामध्ये तादात्म्य आहे. तहा तेव्हा लक्षण घटवतात या ठिकाणी. अयम घटः अयम पटः या प्रकार की प्रतीती ते अशी प्रतीती येत असल्यामुळे ते घटपटाधिक अपने मृतिका तंत्वाधिक उपादान कारण ते भिन्न हुए भासे है, म्हणजे भिन्न रूपाने भासतात. आपलं उपादान कारण जे माती किंवा तंतू त्याहून जणू काय घट किंवा पट हा वेगळाच आहे अशी प्रतीती येते. काय प्रतीती? अयम घटः अयम पटः, म्हणजे वेगळ्या रूपाने भासित होऊ राहिला तरी पण त्या मातीच्या किंवा तंतूच्या सत्तेहून अतिरिक्त सत्ता नाही. कुणाची? घटाची किंवा पटाची. जर तंतूहून पटाची सत्ता अतिरिक्त असती तर तंतूला सोडून पट राहू शकला असता. पण तंतूला सोडून पट राहू शकतो का? नाही. याचा अर्थ तंतूच्या सत्तेहून पटाची सत्ता वेगळी नाही आहे, मातीच्या सत्तेहून घटाची सत्ता वेगळी नाही. और ता उपादान कारण की सत्ता ते जे उपादान कारण आहे माती किंवा तंतू, ता उपादान कारण की सत्ता ते तीन घटपटाधिक कार्यों की भिन्न सत्ता है ने. घटाची सत्ता मातीहून भिन्न नाही आहे. जर मातीहून भिन्न सत्ता असती कुणाची? घटाची, तर मातीला सोडून देखील घट राहू शकला असता. पण मातीला सोडून घट एक क्षणभर सुद्धा राहू शकत नाही. याचा अर्थ मातीच्या सत्तेहून घटाची सत्ता वेगळी नाही, भिन्न सत्ता है ने. याते म्हणून तीन घटपटाधिक कार्यों का अपने मृतिका तंत्वाधिक उपादान कारण विषय तादात्म्य संभव्य है. म्हणून त्या घटपटाधिक कार्याचं आपलं उपादान कारण जे माती किंवा तंतू त्याच्याबरोबर त्याच्या ठिकाणी उपादान कारणामध्ये काय आहे? तादात्म्य संभव्य आहे. अशी केली तादात्म्याची काय परिभाषा उदाहरण देऊन. आणि आता आपल्याला मुख्य तादात्म्य कुठं सांगायचं आहे? वस्तुगत अपरोक्षता सांगत असताना आहे की नाही, तर अनावृत्त चैतन्यास बरोबर घटाधिक विषयाचं काय सांगितलं होतं? तादात्म्य. तर तिथे पण घटूया लक्षण. त्या अगोदर आणखीन उदाहरण देत आहेत. इस प्रकार कल्पित रजत सर्पादी को का भी अपने अधिष्ठान विषय तादात्म्य होवे आहे. हे पण उदाहरण आहे. कल्पित आहे कोण? सर्प आहे की नाही. तर त्याचं त्या सर्पाचं तादात्म्य आहे कुठं? रज्जू बरोबर. कसं काय बरं? लक्षण घटवा की रज्जूहून वेगळ्या रूपाने प्रतीती तर येऊ राहिली कुणाची? सर्पाची. अयम सर्प म्हणून. पण त्या रज्जूच्या सत्तेहून सर्पाची सत्ता वेगळी नाही आहे. हेच त्या रज्जूच्या ठिकाणी सर्पाचं काय आहे? तादात्म्य आहे. तसं इदम रजतम असं शुक्तीहून अतिरिक्त रजताची प्रतीती तर येऊ राहिली, पण त्या रजताची सत्ता शुक्तीच्या सत्तेहून वेगळी नाही आहे. जर शुक्तीच्या सत्तेहून रजताची सत्ता वेगळी राहिली असती तर शुक्ती वाचून सुद्धा तिथं रजत भासलं असतं किंवा त्याला बाजूला करता आलं असतं. पण असं आहे का? नाही आहे. मग आता इथं सुद्धा तादात्म्य आहे की नाही? कुणाचं? सर्पाचं रज्जू बरोबर, बरोबर रजताचं शुक्ती बरोबर. तसं इस प्रकार कल्पित रजत सर्पादिको का भी अपने अधिष्ठान विषय, रजताचं अधिष्ठान आणि सर्पाचं अधिष्ठान, आपले अधिष्ठान विषय तादात्म्य होवे आहे शुक्ती आणि रज्जूच्या ठिकाणी. तैसे जिस काल विषय. आता मुख्य जे अपरोक्षता सांगितली होती की नाही, विषयगत अपरोक्षता, तिथं लक्षण केलं होतं. तर त्याविषयी आता घटवतात की तादात्म्य कसं आहे. ज्याविषयी प्रश्न विचारला होता घटाधिक विषयाचं अनावृत चैतन्याबरोबर तादात्म्य म्हणजे नेमकं काय आहे, तिथं घटवतात. तैसे जिस काल विषय, ज्या कालामध्ये अंतकरण की वृत्ती चक्षु आदिक इंद्रिय द्वारा बाहर निकसिके घटादि आकार नहीं भई थी
सापडलं का? अंतःकरणाची वृत्ती चक्षुरादिक इंद्रियांच्या द्वारा बाहेर निघून घटादीच्या आकाराकार झालेली नाही. ज्या काळात आताच वृत्ती आहे, घटापर्यंत गेलेली नाही, त्या काळात काय असतं मग? घटादी आकार नाही भईती तीस काल विषय, त्या काळात ते घटाधिक विषय स्वावचिन्ह चैतन्य विषय अध्यस्त थे. घट अध्यस्त आहे पण कुठं? स्वावचिन्ह चैतन्य. स्व घट, स्वावचिन्ह घटावचिन्ह चैतन्य. घटामध्ये आलेलं जे चैतन्य आहे त्या चैतन्यावर अध्यस्त आहे कोण? घट. आणि इकडे वृत्ती पण अध्यस्त आहे. कुठं? वृत्ती उपहित चैतन्याच्या ठिकाणी, साक्षीच्या ठिकाणी अध्यस्त आहे कोण? वृत्ती. तीस काल विषय ते घटाधिक विषय स्वावचिन्ह चैतन्य विषय अध्यस्त थे. और जबी सो वृत्ती, जबी म्हणजे जेव्हा ती वृत्ती, अंतःकरणाची वृत्ती बाह्य निकसिके चक्षुरिंद्रियाच्या द्वारे बाहेर निघून घटादी आकार होवे, घटाधिकाचे काय होते? आकाराकार होते. तभी तेव्हा तभी ता वृत्ती विषय रूप उपाधियों की एक देश विषय स्थिती करिके. सापडली पंक्ती पाच. चला. तभी ता वृत्ती, ता वृत्तीच्या नंतर अर्धविराम द्या. म्हणजे वृत्ती ही एक उपाधी आहे आणि विषय एक उपाधी आहे, दोन आहे. आता पहा. तभी तेव्हा ता वृत्ती अर्धविराम विषय रूप उपाधियों की, म्हणजे वृत्ती रूप उपाधी आणि विषय रूप उपाधी. विषय कोण? घटादी. आणि वृत्ती कोण? अंतःकरणाची वृत्ती. तो वृत्ती विषय रूप उपाधियों की एक देश विशेष स्थिती करिके. तो दोघांची स्थिती एका देशात झाली आता. कारण आता अंतःकरणाची वृत्ती चक्षुच्या द्वारे बाहेर निघून घटापर्यंत गेली आहे, घटाच्या आकाराकार झालेली आहे. मग आता वृत्ती जिथं आहे तिथंच घट आहे, जिथं घट आहे तिथंच वृत्ती आहे. एक देश विशेष स्थिती करिके तदुपहित चैतन्यों की भी एकता ही होवे. आता जोपर्यंत वृत्ती घटाच्या आकाराकार झालेली नव्हती तोपर्यंत तर वृत्तीउपहित चैतन्य वेगळं, घटोपहित चैतन्य वेगळं, उपाधीला घेऊन भेद होता. पण ज्या उपाधीमुळे चैतन्यात भेद प्रतीत होत होता त्या दोन्ही उपाधी कोण कोण? विषय घट आणि वृत्ती. घट आणि वृत्ती या दोन्ही काय झाल्या? दोन्ही उपाधी एका ठिकाणी आल्या. आणि म्हणून त्या दोन्ही उपाधीमध्ये असलेलं चैतन्य ते कसं आहे? अगोदर एकच आहे. उपाधीमुळे भेद वाटत होता, आणि ज्या उपाधीमुळे भेद वाटत होता त्या उपाधी एकत्र आल्या तर चैतन्य ते एक आहेच आहे. तत्वपई चैतन्यों की भी एकता ही होवे है. अर्थात घटादि अवचिन्न चैतन्य तथा वृत्ती अवचिन्न चैतन्य, बरोबर? घटावचिन्न चैतन्य, वृत्ती अवचिन्न चैतन्य, दोन्ही आता एक का दोन? एकच आहे. कारण वृत्ती घटाच्या आकाराकार झालेली आहे. अर्थात घटादि अवचिन्न चैतन्य तथा वृत्ती अवचिन्न चैतन्य तथा अंतकरण विशिष्ट प्रमाता चैतन्य. अंतकरण विशिष्ट जो प्रमाता चैतन्य आहे हृदयाच्या, ते सुद्धा वृत्ती अवचिन्न चैतन्य ते एकच आहे की नाही? म्हणून त्याच्याशी सुद्धा आता अभेद झालेला आहे. अंतकरण विशिष्ट प्रमाता चैतन्य तथा अंतकरण उपहित साक्षी चैतन्य, इन सर्वों की ता काल विषय एकता होवे है. या सर्वांची एकता होऊन जाते, हे सारं चैतन्य एकच होऊन जातं त्या काळात म्हणजे कोणत्या काळात? ज्या काळात अंतकरणाची वृत्ती चक्षुरेंद्रियाच्या द्वारे बाहेर निघून घटापर्यंत जाऊन घटाच्या आकाराकार झालेली आहे. त्या काळात घटावचिन्न चैतन्य, वृत्त्यावचिन्न चैतन्य, अंतकरण विशिष्ट प्रमाता रूप चैतन्य आणि अंतकरणोपही चैतन्य, हे सर्व चैतन्य काय आहे? एकच आहे. 30 काल विषय, त्या काळामध्ये ते पुढे काय आहे? घटकाधिक आहे ना, तर मग का खोडून टाका, घटाधिक असा पाहिजे, क अतिरिक्त झाला आहे. पंक्ती पहा. 30 काल विषय ते घटाधिक साक्षी चैतन्य विषय अध्यस्त होवे. आता तो घट अध्यस्त आहे, पण कुठं? साक्षी चैतन्या ठिकाणी. आणि वृत्ती घटापर्यंत जाण्याच्या अगोदर तो घट अध्यस्तच होता, पण कुठं? घटाविच्छिन्न चैतन्याच्या ठिकाणी. आता तो घट अध्यस्त आहे कुठं?
साक्षी चैतन्याच्या ठिकाणी साक्षी चैतन्य विषय अध्यस्त होवे है और अध्यस्त वस्तु की अधिष्ठान ते भिन्न सत्ता होती नाही, हा नियम आहे की नाही. अध्यस्त वस्तूची सत्ता अधिष्ठानाच्या सत्तेहून भिन्न नसते. जसे कल्पित अध्यस्त असा जो सर्प त्याची सत्ता अधिष्ठान रज्जूच्या सत्तेहून भिन्न नहीं. और अध्यस्त वस्तु की अधिष्ठान ते भिन्न सत्ता होती नहीं. जैसे उदाहरण कल्पित रजत सर्पादिकों की शुक्ति रज्जू आदिक अधिष्ठान ते है की नाही. शुक्ती रज्जू हे काय अधिष्ठान, त्याच्याहून भिन्न सत्ता नाही आहे. कुणाची? रजताची, सर्पाची. जैसे कल्पित रजत सर्पादिकों की शुक्ति रज्जू आदि अधिष्ठान ते भिन्न सत्ता नहीं है. पहली पंक्ति. इस प्रकार तीन घटादि को विषय जो साक्षी चैतन्य की सत्ता ते भिन्न सत्ता ते रहित पना है, यही तीन घटादिकों का ता साक्षी चैतन्य के साथ तादात्म्य है. घटवदपा पंक्ती पाप. इस प्रकार तीन घटादिको विषय त्या घटादिकांच्या ठिकाणी काय की जो साक्षी चैतन्य की सत्ता ते साक्षी चैतन्याच्या सत्तेहून भिन्न सत्ता आहे का घटाची? नाही आहे. का बरं? साक्षी चैतन्यावर अध्यस्त आहे कोण? घट. आणि नियम आहे काय? अध्यस्त पदार्थाची सत्ता अधिष्ठानाच्या सत्तेहून अतिरिक्त नसते. अधिष्ठान कोण इथं? साक्षी चैतन्य आहे. म्हणून त्याच्या सत्तेहून अतिरिक्त सत्ता नाही. कुणाची? घटाची. तसा पाहिला तर अयम घट या रूपाने स्वतंत्र वेगळ्या रूपाने प्रतीतीला येऊ राहिला घट, तरी पण अधिष्ठानाच्या सत्तेहून वेगळी सत्ता नाही आहे. आणि अधिष्ठानाच्या सत्तेहून वेगळी सत्ता नसणं हेच त्या घटाचं त्या चैतन्याच्या ठिकाणी चैतन्याबरोबर काय आहे? तादात्म्य आहे. इस प्रकार तीन घटादि को विषय जो साक्षी चैतन्य की सत्ता ते भिन्न सत्ता ते रहितपना है, यही तीन घटादिकों का ता साक्षी चैतन्य के साथ घटादिकांचा साक्षी चैतन्याबरोबर तादात्म्य है. और यह साक्षी के साथ तादात्म्य ही अशा रीतीचं साक्षी बरोबर जे तादात्म्य आहे की नाही, तादात्म्य ही तीन घटादिको विषय अपरोक्षपणा है इति. घटनिष्ठ अपरोक्षता सांगितली होती की नाही. तर घटनिष्ठ अपरोक्षता म्हणजे नेमकं काय? तर काय लक्षण केलं होतं? योग्य विषयाचं घटाधिक विषयाचं जे अनावृत संवित बरोबर तादात्म्य म्हणजे साक्षी बरोबर तादात्म्य, त्यालाच म्हणायचं वस्तुनिष्ठ अपरोक्षता. मग ते लक्षण आता इथं घटित झालं. और यह साक्षी के साथ तादात्म्य ही तीन घटादिको विषय अपरोक्षपणा आहे. साक्षी बरोबर वस्तूचं तादात्म्य होणं म्हणजेच त्या वस्तूच्या ठिकाणी अपरोक्षता येणं है की नाही, असं त्याचा अर्थ आहे. अपरोक्षपणा है. ऐसे अपरोक्ष अर्थ का प्रतिपादक वाक्य अपरोक्ष प्रमा का ही जनक होवे है. मागं पण झालं होतं नाही. अपरोक्ष अर्थाचं प्रतिपादक वाक्य अपरोक्ष प्रमेला उत्पन्न करतं आणि परोक्ष अर्थाचं प्रतिपादक वाक्य परोक्ष प्रमेला उत्पन्न करतं. ऐसे अपरोक्ष अर्थ का प्रतिपादक वाक्य अपरोक्ष प्रमा का ही जनक होवे है. लागलं. जैसे दशमस त्वमसी हे वाक्य आहे. तू 10वा आहेस. दशमस त्वमसी इस वाक्य विषय या वाक्यामध्ये दशम पुरुष त्वम पदार्थ ते अभिन्न होणे ते अपरोक्ष ही है. 10वा पुरुष त्वम पदार्थ म्हणजे त्वम पदाचा जो अर्थ आहे तोच 10वा आहे. जो 10वा आहे तोच त्वम पदाचा काय आहे? अर्थ आहे. दशमस्तमसी वाक्य विषय या वाक्यामध्ये दशम पुरुष त्वम पदार्थ ते अभिन्न होणे ते अपरोक्ष आहे. 10वा पुरुष कसा आहे? मग अपरोक्ष आहे. आणि अशा अपरोक्ष 10व्या पुरुषाचं बोधक जे वाक्य दशमः त्वम असे हे वाक्य कसं आहे? अपरोक्ष दशम पुरुषाचं बोधक आहे. आणि म्हणून दशमः त्वम असी या वाक्यापासून जी प्रमा उत्पन्न होईल ती सुद्धा कशी असणार? अपरोक्षच प्रमा असणार. कशा रीतीची प्रमा उत्पन्न होणार त्या वाक्यापासून? अहम दशमः अस्मि. या ते म्हणून ता अपरोक्ष अर्थ की प्रतिपादक ता करिके त्या अपरोक्ष अर्थाचं प्रतिपादक असल्यामुळे वाक्य कोणतं?
दशमस्त्वमसि हे वाक्य कसं आहे? अपरोक्षार्थाचं प्रतिपादक आहे. याते अपरोक्ष अर्थ की प्रतिपादकता करिके अपरोक्षार्थाचं प्रतिपादक असल्यामुळे ता वाक्यते दशमस्त्वमसि या वाक्यापासून श्रोता पुरुष को ऐकणाऱ्या पुरुषाला अहम दशमः मी 10वा आहे या प्रकार की अप्रोक्ष प्रमा ही उत्पन्न होवे है. अप्रोक्ष प्रमाच उत्पन्न होते. ता वाक्यते दशमस्त्वमसि या वाक्यते अपरोक्ष प्रमा उत्पन्न होवे नाही असं आहे बघा. तिथे एक कट करा. काय अ खोडून टाकायचं आहे. ता वाक्यते परोक्ष प्रमा उत्पन्न होवे नाही. त्या वाक्यापासून परोक्ष प्रमा उत्पन्न होत नाही. मग कशी होते? अपरोक्षच प्रमा उत्पन्न होते. लागलं एवढं? आता पूर्व पक्षी यावर शंका घेत आहे. काय म्हणतो बघा. शंका गामानय स्वर्गोस्ती इत्यादी सर्व वाक्यों का है की नाही. तर गामानय स्वर्गोस्ती एक वाक्य नाही, 2 वाक्य आहे. तर गाम आनय हे एक वाक्य अर्धविराम. वरचं उदाहरण चिन्ह सुद्धा तिथं बंद करायचं. पुन्हा स्वर्गोस्ती याला वेगळं उदाहरण चिन्ह द्यायचं. हे वेगवेगळे वाक्य आहे. गायला आन स्वर्ग आहे वगैरे. तर गाम आनय स्वर्ग अस्ति इत्यादि सर्व वाक्यों का परोक्ष प्रमा के उत्पन्न करने का ही स्वभाव है की नाही. तिथं हो करा. होवे है. स्वभाव होवे है. हो पाहिजे ते हच्या जागी हो. पुढे वै है. हो वै है. पंक्ती पहा पुन्हा. गामानाय स्वर्ग अस्ति इत्यादी सर्व वाक्यों का साऱ्या वाक्यांचा स्वभाव आहे म्हणे. काय स्वभाव आहे बरं? परोक्ष प्रमा परोक्ष ज्ञान उत्पन्न करणे हा स्वभाव आहे म्हणे. कशाचा? वाक्यांचा. असं कोण म्हणतो? पूर्व पक्षी. परोक्ष प्रमा के उत्पन्न करने का ये स्वभाव होवे है और वस्तु के स्वभाव का अन्यथापणा होता नाही. आणि कोणत्याही वस्तूचा जो स्वभाव असतो त्याचा तो स्वभाव बदलता येत नाही. पाण्याचा स्वभाव आहे शीतलता थंड. त्यास तुम्ही किती बदलण्याचा प्रयत्न केला तरी बदलणार नाही. अग्नीवर ठेवलं गरम होईल तेवढ्यापुरतं. पुन्हा तास 2 तासांनी काय होणार? थंडच होणार. त्याचा स्वभाव आहे तो. आपल्या स्वभावावर तो येतोच. कळलं की नाही? कोणती वस्तू घ्या. दगड आहे त्याचा स्वभाव आहे काय? कठीणपणा. अशा रीतीने मूळ स्वभाव जाईना याचा येळकोट राहीना असं काहीतरी आहे ना. आधी होता वाघ्या मग झाला पाग्या. मूळ स्वभाव जाईना याचा येळकोट राहीना काहीतरी आहे ते. चला स्वभाव होय और वस्तू के स्वभाव का अन्यथापणा होता नाही. याते म्हणून दशमस्तोमसी वाक्यते भी. कारण वाक्याचा स्वभावच आहे म्हणे परोक्ष प्रमा उत्पन्न करून देणं. उदाहरण गामानय स्वर्ग असती. त्याप्रमाणे दशमस्तोमस हे सुद्धा काय आहे? वाक्यच आहे. मग त्याच्या पासून सुद्धा उत्पन्न होईल प्रमा. पण कोणती? परोक्ष प्रमा उत्पन्न होईल. कोण म्हणतो आहे? पूर्वपक्षी. याते दशमस्तोमसी वाक्यते भी या वाक्यापासून देखील ता दशम पुरुष को त्या 10व्या पुरुषाला प्रथम म्हणजे अगोदर आपणा परोक्ष ज्ञानही उत्पन्न होवे. आपल्या स्वतःच्या बाबतीत ज्ञान उत्पन्न होतं. कोणतं? परोक्ष. तिसऱ्यानंतर म्हणजे परोक्ष ज्ञान उत्पन्न झाल्यानंतर मनरूप इंद्रिय करिके. मन हे एक इंद्रिय आहे. मग अगोदर परोक्ष ज्ञान उत्पन्न झालं त्या वाक्यापासून दशमस्तोमशी वाक्य ऐकलं. स्वतःविषयी परोक्ष ज्ञान उत्पन्न झालं. नंतर मनरूप इंद्रियाच्या द्वारे त्याला स्वतःविषयी अपरोक्ष ज्ञान उत्पन्न होतं. आहे की नाही? असं को म्हणून राहिला कोण? पूर्वपक्षी. असं नाही आहे पण तो म्हणतोय. तिसऱ्यानंतर मनरूप इंद्रिय करिके आपणे दशमपणे का म्हणजे स्वतःच्या 10व्यापणाचा साक्षात्कार होवे आहे. काहे ते? का बरं असं मानतो म्हणे आम्ही? तर त्याचं कारण सांगतोय पूर्वपक्षी. काहे ते? जो जो प्रत्यक्ष ज्ञान होवे आहे सो सो इंद्रिय करिके ही जन्य होवे आहे. हा नियम. पण हा नियम कोण बोलतोय? पूर्वपक्षी. वस्तुतः हा नियम नाही आहे. तो म्हणतो
की जे जे प्रत्यक्ष ज्ञान उत्पन्न होतं ते कसं असतं, इंद्रियापासूनच उत्पन्न झालेलं असतं. जो जो प्रत्यक्ष ज्ञान होवे सो सो इंद्रिय करिके जन्य होवे याते. म्हणून आत्मा के प्रत्यक्ष विषय ता आत्मवृत्ती सुख दुःखादिको के प्रत्यक्ष विषय भी आहे नी. म्हणून म्हणतो त्याचप्रमाणे हे झालं ना. आता तसंच आत्म्याचं प्रत्यक्ष होत असताना देखील आणि आत्म्याच्या ठिकाणी राहणारे जे सुख दुःखादिक गुण त्यांचं प्रत्यक्ष होत असताना देखील करण म्हणून मनच मानलेलं आहे. नाही एका ठिकाणी याते आत्मा के प्रत्यक्ष विषय ता म्हणजे त्याचप्रमाणे आत्मवृत्ती आत्म्याच्या ठिकाणी राहणारे सुख दुःखादिको के सुख दुःखादिकांचं प्रत्यक्ष विषयी प्रत्यक्ष होण्यामध्ये देखील सो इंद्रिय रूप करण करिके जन्यत्व अवश्य मानना होवेगा आहे की नाही. सो इंद्रिय रूप करण करिके जन्यत्व इंद्रिय रूप करणापासून इंद्रिय हेच करण आणि त्याच्यापासूनच हे ज्ञान जन्य मानावं लागतं. आत्म्याचं प्रत्यक्ष सुख दुःखाचं प्रत्यक्ष जन्यत्व अवश्य मानना होवेगा. तहा बाह्य चक्षुराधिक इंद्रियों को तो ता अंतर प्रत्यक्ष के उत्पन्न करने का सामर्थ्य है नहीं है. अंतर प्रत्यक्ष आत्म्याचा प्रत्यक्ष अंतर प्रत्यक्ष आत्मवृत्ती म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी असणारे सुख दुःख त्याचं प्रत्यक्ष ते प्रत्यक्ष करण्याचं सामर्थ्य बाह्य असे जे चक्षुराधिक इंद्रिय त्यांच्या ठिकाणी नाही. ता बाह्य चक्षुआदिक इंद्रियों को तो ता अंतर प्रत्यक्ष के उत्पन्न करने का सामर्थ्य है नाही. परिशेषते मग शेवटी मानावं लागतं. परिशेष न्यायाने प्रत्यक्ष मानावं लागतं. कशाने? मनरूप इंद्रियाने. परिशेषते ता मन को ही अन्वय व्यतिरेक करिके ता प्रत्यक्ष ज्ञान की करंता माननी होवेगी. अर्थात मन असेल तर त्या सुखदुःखाचं प्रत्यक्ष, मन नाही सुखदुःखाचं प्रत्यक्ष नाही, अशा अन्वय व्यतिरेकाच्या द्वारे त्या प्रत्यक्षाची करणता कुणाच्या ठिकाणी मानावं लागते? मनाच्या ठिकाणी. अर्थात मनरूप करणाच्या द्वारेच त्या सुखदुःखादिकांचं मानावं लागतं. काय? प्रत्यक्ष. ता प्रत्यक्ष ज्ञान की करंता माननी होवेगी. लागलं एवढं. जो कदाचित म्हणजे जर कदाचित ता प्रत्यक्ष विषय सुखदुःखाचा आणि आत्म्याचं प्रत्यक्ष होण्यामध्ये त्याचप्रमाणे 10व्या पुरुषाला प्रत्यक्ष होऊ राहिलं ती वाक्याने प्रत्यक्ष नाही होत. वाक्य तर परोक्ष ज्ञानच उत्पन्न करतं. दशमस्तोमसी वाक्य ऐकून देखील ऐकणाऱ्याला अगोदर स्वतःविषयी परोक्ष ज्ञान, नंतर मनाने अपरोक्ष ज्ञान असं मानलंय. म्हणून राहिला कोण? पूर्व पक्ष. जो कदाचित म्हणजे जर कदाचित ता प्रत्यक्ष विषय मन कु करण नाही मानोगे, मनाला जर करण मानलं नाही तर अहम सुखी अहम दुखी इस प्रकार के सुख दुःखादिकों के प्रत्यक्ष ज्ञान विषय अप्रमापना ही प्राप्त होवेगा. बरोबर. अहम सुखी मी सुखी आहे, अहम दुःखी मी दुःखी आहे, इस प्रकार के अशा प्रकारचं जे सुख दुःखादिकों के प्रत्यक्ष ज्ञान विषय, सुख दुःखाचं प्रत्यक्ष ज्ञान आहे की नाही, ते कसं मानावं लागेल? मग अप्रमाण म्हणजे प्रमाण मानता येणार नाही. जर मनाने मनरूप इंद्रियाने सुख दुःखाचं प्रत्यक्ष मानलं नाही तर, आणि मनरूप इंद्रियाने जर सुख दुःखाचं प्रत्यक्ष मानलं तर मन हे काय आहे? प्रमाण आहे. प्रत्यक्ष प्रमाण आहे इंद्रिय असल्यामुळे, आणि म्हणून सुख दुःखाचं ज्ञान काय ठरेल? प्रमाण. पण मनरूप इंद्रियापासून सुख दुःखाचं प्रत्यक्ष मानलं नाही तर सुख दुःखाच्या ज्ञानाला प्रमा म्हणता येणार नाही. अर्थात ते काय ठरेल? अप्रमा. इस प्रकार के सुख दुःखादिकों के प्रत्यक्ष ज्ञान विषय अप्रमापणा ही प्राप्त होवेगा. लागलं. याते म्हणून ता दशम पुरुष को मन करके ही अपने दशमपणे का साक्षात्कार होवे. म्हणून एकंदरीत काय ठरलं? त्या 10व्या पुरुषाला सुद्धा मनानेच मनरूप इंद्रियाच्या द्वारेच स्वतःच्या 10वेपणाचा अप्रोक्ष साक्षात्कार होतो. अपने दशमपणे का साक्षात्कार होवे है ता वाक्य करके होता नाही. एकंदरीत ता वाक्य करके ता वाक्य म्हणजे ते वाक्य दशमस्त्वमसि या वाक्यापासून त्या 10व्या पुरुषाला अपरोक्ष साक्षात्कार होत नाही.
एकंदरीत शंका करणाऱ्याचा काय आशय ठरला की वाक्यापासून अपरोक्ष ज्ञान उत्पन्न होत नाही. कोणतंही वाक्य असो, मग काय तर कोणतंही वाक्य असो त्याच्यापासून परोक्षच ज्ञान उत्पन्न होतं. नंतर मन अधिकाने अपरोक्ष होऊ शकेल, पण वाक्यापासून परोक्ष. त्याप्रमाणे तत्वमसी इत्यादी जरी महावाक्य असले तर त्याच्यापासून सुद्धा जे ज्ञान उत्पन्न होईल ते कसं परोक्षच मानावं लागेल, आणि मग मनाने अपरोक्ष होईल असं यांचा अभिप्राय आहे. खंडनीय मत आहे, पूर्वपक्षाचंही म्हणणं आहे. आता त्याचं काय करतात समाधान. पहा पुढे समाधान. सुख दुःखादिकों के साक्षात्कार का करण रूप करिके जो मन विषय इंद्रियपणा सिद्ध होवे तो ता दशम पुरुष के साक्षात्कार विषय ता मन को करणता संभवे, परंतु ता मन विषय सो इंद्रियपणा ही संभवता नाही. लागली पंक्ती. काय म्हणतायत सिद्धांती उत्तर देत आहेत की म्हणे का हो काय की त्या 10व्या पुरुषाला मनरूप इंद्रियाने प्रत्यक्ष होते तेव्हा मानता येईल जर मन इंद्रिय ठरल तर. पण पहिला मुद्दा हा आहे की मन इंद्रियच नाही आहे. इंद्रिय नाही कोण मन. आणि जर मन इंद्रिय नाही आहे तर इंद्रियजन्य प्रत्यक्ष मन इंद्रिय नाहीच आहे की नाही, असंही सिद्ध करतात. आता पुन्हा पापंक्ती समाधान. सुख दुःखादिकों के साक्षात्कार का, बरोबर, सुख दुःखादिकाचा साक्षात्कार, सुख दुःखादिकाचा प्रत्यक्ष, सुख दुःखादिकों के साक्षात्कार का करण रूप करके जो मन विषय इंद्रियपणा सिद्ध होवे. मनाच्या ठिकाणी जर इंद्रियपणा सिद्ध होईल कशाकरिता सुख दुःखाचं साक्षात्कार होण्याकरिता करण कोण मनरूप इंद्रिय असं जर सिद्ध होईल तर तुम्हाला म्हणता येईल काय त्या 10व्या पुरुषाला सुद्धा मनानेच 10वेपणाचा अपरोक्ष ज्ञान होतं असं म्हणता येईल. पण मूळ मुद्दा हा आहे की मन इंद्रियच नाही आहे. सुख दुःखादिकों के साक्षात्कार का करण रूप करके जो मन विषय इंद्रियपणा सिद्ध होवे तो ता दशम पुरुष के साक्षात्कार विषय, दशम पुरुषाच्या साक्षात्काराविषयी ता मनकू त्या मनाला करणता संभवे, परंतु ता मन विषय त्या मनाच्या ठिकाणी सो इंद्रियपणा ही संभवता नाही. कसं काय बरं सांगतायत. य वार्ता पूर्व प्रत्यक्ष प्रमा के निरूपण विषय कथन करी आये है. मन इंद्रिय नाही ही गोष्ट आम्ही मागं सुद्धा प्रत्यक्ष प्रमेयचं निरूपण करण्याच्या प्रसंगामध्ये सांगितलेलं आहे. तरी पण पुन्हा सांगतो म्हणे य वार्ता पूर्व प्रत्यक्ष प्रमा के निरूपण विषय कथन करी आये है और सुख दुःखादिकों का ज्ञान तो नित्य साक्षी रूप होने थे. साक्षी प्रत्यक्ष आहे, साक्षी भाष्य आहे कोण सुख दुःखाचं ज्ञान, म्हणून ते साक्षी स्वरूप आहे. सुख दुःखादिकों का ज्ञान तो नित्य साक्षी रूप होने ते किसी भी करण करिके जन्य नाही आहे. सुख दुःखाचं ज्ञान कोणत्याच करणापासून उत्पन्न होत नाही. या ते ता सुखादि ज्ञान का करण रूप करके ता मन को इंद्रिय रूपता संभवती नाही. म्हणून सुख दुःखादिकांच्या ज्ञान त्या ज्ञानाचं करण रूपाने मनाच्या ठिकाणी इंद्रिय रूपता सिद्ध होत नाही. अर्थात तुम्हाला असं म्हणता येत नाही म्हणे काय की सुख दुःखाचं प्रत्यक्ष होऊ राहिलं आणि प्रत्यक्ष होण्याकरिता कोणीतरी करण पाहिजे. मग करण कोण तर मन, हे तुम्हाला म्हणता येत नाही. अर्थात मनरूप करणाच्या द्वारे सुख दुःखाचं प्रत्यक्ष नाही आहे, अपितु सुख दुःखाचं प्रकाशन साक्षी करतो. साक्षी भाष्य आहे कोण सुख दुःख असं. आता यावर पुन्हा शंका घेत आहे पूर्वपक्षी. शंका पूर्वपक्षी शंका करतो आहे सुख दुःखादिकों के ज्ञान को जो नित्य साक्षी रूप मानोगे. साक्षी कसा आहे नित्य आहे आणि सुख दुःखाचं ज्ञान कसं आहे साक्षी रूप आहे. अर्थात नित्य असा जो साक्षी तद्रूप आहे कोण सुख दुःखाचं ज्ञान. जर असं तुम्ही म्हणाल तर काय अडचण येईल ती अडचण दाखवतो कोण पूर्वपक्षी. पहा सुख दुःखादिकों के ज्ञान को जो नित्य साक्षी रूप मानोगे तो ता नित्य साक्षी रूप ज्ञान का उत्पत्ति तथा विनाश संभवता नहीं है की नाही. साक्षी नित्य आहे
त्याची उत्पत्ती होत नाही आणि नाशही होत नाही. याचा अर्थ सुखदुःखाचं ज्ञान सुद्धा जर साक्षी रूपच आहे, तर माझ्या ठिकाणी आता काय सुखज्ञान उत्पन्न झालं आहे किंवा दुःख ज्ञान उत्पन्न झालं आहे किंवा नष्ट झालं आहे अशी प्रतीती येता कामा नाही. पंक्ती पहा. तथा बिना संभव याते मेरे को अभी सुख का ज्ञान उत्पन्न भया है और दुख का ज्ञान नष्ट भया है, इस लोगों के अनुभव का विरोध होवेगा. या लोक अनुभवाला काय येईल? विरोध. काय अनुभव आहे लोकांचा? की मला माझ्या ठिकाणी आता सुखाचं ज्ञान उत्पन्न झालं आहे किंवा दुःखाचं ज्ञान नष्ट झालं आहे, हा लोकांचा काय आहे? अनुभव. या अनुभवाला विरोध येईल केव्हा? जर सुख दुःखाचं ज्ञान जर नित्य साक्षीरूप मानलं तर. कारण साक्षी कसा आहे? नित्य. तो तर उत्पन्नही होत नाही, नष्टही होत नाही. आणि त्या असा असणारा जो साक्षी तत्स्वरूप आहे काय? सुखाचं ज्ञान, दुःखाचं ज्ञान. याचा अर्थ सुखाचं ज्ञान उत्पन्न होतं म्हणता येणार नाही किंवा दुःखाचं ज्ञान उत्पन्न होतं म्हणता येणार नाही किंवा दुःखाचं ज्ञान नष्ट होतं, सुखाचं ज्ञान नष्ट होतं असंही म्हणता येणार नाही. आणि जर असं म्हणता येणार नाही तर लोकांचा अनुभव येऊ राहिला, त्या अनुभवाला काय करणार? मग काय अनुभव येतो लोकांना? की आता माझ्या ठिकाणी सुख ज्ञान उत्पन्न झालं आहे, दुःख ज्ञान नष्ट झालं आहे, असा अनुभव येतो की नाही? या अनुभवाला विरोध येऊ नये म्हणून सुख ज्ञान किंवा दुःख ज्ञान नित्य असा जो साक्षी तद्रूप म्हणता येणार नाही. अर्थात मनरूप करणापासूनच ते ज्ञान उत्पन्न होतं असंच म्हणलं पाहिजे. कोण म्हणतो? पूर्वपक्षी. आणि मनरूप करणापासून होत असेल आहे की नाही? अर्थात मन इंद्रिय ठरलं. आणि जर का मन इंद्रिय ठरलं तर दहाव्या पुरुषाला सुद्धा आपल्या दहाव्यापणाचं ज्ञान मनानेच होईल. आणि जर का दहाव्या पुरुषाला ज्ञान, दहाव्यापणाचं ज्ञान, प्रत्यक्ष ज्ञान मनाने झालं, सिद्ध झालं, तर वाक्याने अपरोक्ष ज्ञान उत्पन्न होतं हे म्हणता येणार नाही. आणि जर वाक्याने अपरोक्ष ज्ञान उत्पन्न होत नसेल तर तत्वमसी या महावाक्याने सुद्धा साधकाला अहम ब्रह्मास्मी असं अपरोक्ष ज्ञान उत्पन्न होणार नाही. अपितु तुम्हाला म्हणावं लागेल तत्वमसी अधिक महावाक्यापासून आत्म्याचं परोक्ष ज्ञान होतं आणि नंतर मनाच्या साह्याने किंवा मनरूप करणाने अपरोक्ष होतं असं म्हणावं लागेल. ही सारं परंपरा चालू होईल. पण केव्हा? जर मन इंद्रिय ठरल तर. आणि मन इंद्रिय आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करू राहिला कोण? पूर्वपक्षी. म्हणजे कसं काय? की तो म्हणतो, पूर्वपक्षी म्हणतो सिद्धांताला, हे सिद्धांती तुम्ही सुख दुःखाचं ज्ञान कसं मानलं? साक्षीरूप मानलं. आणि साक्षी कसा आहे? नित्य आहे. नित्य याचा अर्थ उत्पन्न होत नाही, नष्ट होत नाही. याचा अर्थ सुखाचं ज्ञान, दुःखाचं ज्ञान उत्पन्न होणार नाही, नष्ट होणार नाही असं व्हायला पाहिजे. आणि जर म्हणे हा बरोबर आहे, सुखाचं ज्ञान उत्पन्नही होत नाही, दुःखाचं ज्ञान उत्पन्नही होत नाही, पुन्हा सुख दुःखाचं ज्ञान नष्टही होते, आम्ही मान्य करतो, हे सिद्धांत असं जर तुम्ही मान्य कराल तर लोकांच्या अनुभवाला विरोध येतो. याचं काय आहे की नाही? इकडे विरोध येऊ राहिला. आणि म्हणून तुम्हाला सुखदुःखाचं ज्ञान साक्षीरूप म्हणता येत नाही. मग कसं मानावं लागेल? मनाने मानावं लागेल. आणि मनाने मानला मग ती सारी परंपरा चालू होते. लक्षात आला त्याचा अभिप्राय? पूर्व पक्षाचा अभिप्राय. पंक्ती पहा. याते मेरे को भी सुख का ज्ञान उत्पन्न भया है और दुख का ज्ञान नष्ट भया है, इस लोक के अनुभव का विरोध होवेगा. लागलं? तथा त्याचप्रमाणे इस पुरुष को कालांतर विषय तीन सुखादिकों की स्मृती भी नहीं होवेगी. आणखीन अडचण केव्हा? जर सुख दुःखाचं ज्ञान नित्य साक्षीरूप मानलं तर. बरोबर? कारण नित्य साक्षीरूप मानलं तर त्याची नाश होणार नाही. नाश झाला नाही तर त्याचे संस्कार रूपाने ते राहतं हे म्हणता येणार नाही. आणि संस्कार मानले नाही तर स्मृती होणार नाही. कारण स्मृतीला कारण आहे कोण? संस्कार. संस्कारला कारण कोण आहे? अनुभवाचा नाश. मग सुखाचं ज्ञान, दुःखाचं ज्ञान रूप जो अनुभव त्याचा नाश मानावा लागतो. आणि जर तुम्ही नाश मानला, जर तुम्ही ते सुख दुःखाचं ज्ञान साक्षीरूप मानलं तर त्याचा नाशच होणार नाही. म्हणजे अनुभव, सुखाचा अनुभव, दुःखाचा अनुभव म्हणजे सुख ज्ञान, दुःख ज्ञान याचा नाश होणार नाही. आणि नाश झाला नाही तर संस्कार उत्पन्न होणार नाही. संस्कार उत्पन्न झाले नाही तर स्मृती होणार नाही. पण स्मृती तर होते. स्मृती होते त्या अर्थी संस्कार उत्पन्न झालेले आहे. संस्कार झाले त्या अर्थी सुख दुःख ज्ञानाचा नाश झाला आहे. आणि सुख दुःखाचा ज्ञानाचा नाश झाला याचा अर्थ
ते सुखाचं ज्ञान दुःखाचं ज्ञान साक्षीरूप तुम्हाला म्हणता येत नाही. मन रूप करण्यापासून मानावं लागेल. लक्ष देऊ राहिली भाषा पंक्ती पहा. तथा इस पुरुष को, या पुरुषाला म्हणजे ज्याला सुखाचा अनुभव दुःखाचा अनुभव आलाय आता त्याला, आणि नंतर कालांतराने, इस पुरुष को कालांतर विषय तीन सुख दुःखादिकों की स्मृति भी नहीं होवेगी. का बरं? जिस कारण ते अनुभव के ध्वंसजन्य संस्कार ते ही सो स्मृती होवे है. स्मृती कशी उत्पन्न होते? अनुभव के ध्वंस, अनुभवाचा काय व्हावा लागतो? ध्वंस. अनुभवाचा नाश झाला तर त्याच्यापासून उत्पन्न होतात कोण? संस्कार. आणि त्या संस्कारापासून होत असते कोण? स्मृती. कळलं की नाही? गुलाबजामू खाल्ले, अनुभव आला, थोड्या वेळाने खाणं संपलं, अनुभवाचा ध्वंस झाला, संस्कार राहिले अंतःकरणात. महिना निघून गेला, नंतर पंढरपूरच्या वारीला गेले, आणि वारीला जाता जाता कोणीतरी भक्ताच्या घरी पंगत होती, आहे नाही, ती होती भज्याची, पण दुरून पाहिल्यावर असं वाटत होतं गुलाबजामू आहे. आणि मग सादृश्य दर्शन झाल्यामुळे संस्कार जागे झाले, आणि असं वाटलं काय गुलाबजामूच आहे. आता संस्कृती झाली की नाही? मग पहिल्या गुलाबजामूची स्मृती का झाली? संस्कार होते म्हणून. संस्कार का आले? की त्या अनुभवाचा ध्वंस झाला म्हणून, आहे की नाही? जर अनुभवाचा ध्वंस झाला नसता तर संस्कार उत्पन्न झाले नसते, संस्कार उत्पन्न झाले नसते तर स्मृती पण झाली नसते. तसं सुख ज्ञान दुःख ज्ञान जर तुम्ही साक्षीरूप मानलं तर त्याचा ध्वंस होणार नाही. ध्वंस झाला नाही तर संस्कार होणार नाही, संस्कार झाले नाही तर स्मृती पण होणार नाही. ही पण अडचण येईल. म्हणून हे सिद्धांतांनो असं वेड्यावानी करू नका. म्हणजे सुखाचं ज्ञान दुःखाचं ज्ञान नित्य साक्षीरूप आहे असं म्हणू नका. कोण म्हणतो? पूर्वपक्षी म्हणतो. मग कसं माना? मनरूप इंद्रियापासून करणापासून उत्पन्न होतं असं माना. आणि असं मानलं की आमची डाळ शिजली असं समजतो कोण? पूर्वपक्षी. जिस कारण ते अनुभव के ध्वंस जन्य संस्कारो ते ही सो स्मृती होवे है. लागला अर्थ? आता हे झालं पूर्वपक्षाचं म्हणणं. समाधान. ठीक. ता साक्षी चैतन्य के उत्पत्ति विनाश के अभाव हुए भी, म्हणजे साक्षी चैतन्याचा उत्पत्ती होत नाही, नाश पण होत नाही, ही गोष्ट बरोबर आहे की नाही? आणि सुखदुःखाचं प्रकाशन साक्षी करतो, म्हणून सुखदुःखाचं ज्ञान हे साक्षी रूपच आहे, ही बरोबरच आहे. म्हणून हे जर बरोबर आहे तर आता मी शंका घेतली होती याची संगती कशी लावणार? दोन अडचणी दाखवल्या होत्या. अनुभवाला विरोध पहिली गोष्ट, दुसरी गोष्ट स्मृतीची अनुत्पत्ती, स्मृती उत्पन्न नाही व्हायला पाहिजे. या दोन संगती कशी लावणार सांगतायत सिद्धांती. समाधान. ता साक्षी चैतन्य के उत्पत्ति विनाश के अभाव हुए भी, ता साक्षी चैतन्य के विषय, साक्षी चैतन्य म्हणजे ज्ञान, सुख ज्ञान दुःख ज्ञान हे साक्षी रूपच आहे. त्या ज्ञानाचा विषय जे सुख दुःखाधिक है तीनों का उत्पत्ति विनाश होवे है. बरोबर. उत्पत्ति विनाश होतो म्हणे कुणाचा? त्या ज्ञानाचे साक्षी ज्ञान जे सुखाचं ज्ञान दुःखाचं नाही साक्षी रूप ज्ञान आहे, त्या ज्ञानाचा विषय जो सुख त्याचा नाश होतो, त्या ज्ञानाचा विषय जे दुःख त्याचा नाश होतो. ज्ञान वेगळी गोष्ट आहे, ज्ञानाचा विषय वेगळी गोष्ट आहे. अयम घट हे घटाचं ज्ञान, आणि त्या अयम घट या ज्ञानाचा विषय कोण? समोर ठेवलेली वस्तू, घट वस्तू, जिच्यात आपण पाणी भरतो तर तो विषय झाला, तो उत्पन्न होतो नष्ट होतो, आहे की नाही? पण त्या घटाला विषय करणारं ज्ञान त्या घटाहून वेगळी गोष्ट आहे. तसं सुखाचं ज्ञान दुःखाचं ज्ञान हे साक्षी रूप आहेत, म्हणून त्या ज्ञानाची साक्षीरूप ज्ञानाची उत्पत्ती किंवा नाश होत नाही. पण त्या ज्ञानाचा विषय जो सुख किंवा दुःख त्याची उत्पत्ती आणि नाश होतात, आणि त्या उत्पत्ती नाशाचा आरोप या ज्ञानावर केला जातो. म्हणून लोक असं म्हणतात माझ्या ठिकाणी सुखाचं ज्ञान उत्पन्न झालं, दुःखाचं ज्ञान उत्पन्न झालं किंवा नष्ट झालं असं म्हणतात. ज्ञान उत्पन्न होत नाही, नष्ट होत नाही, कारण ज्ञान साक्षी रूप आहे. पण तो विषय उत्पन्न होतो नष्ट होतो ना, त्याचा आरोप ज्ञानावर केला जातो, आणि म्हणून लोकांच्या अनुभवाला देखील विरोध येत नाही. लागली पंक्ती पहा. समाधान. ता साक्षी चैतन्य के उत्पत्ति विनाश के अभाव हुए भी, ता साक्षी चैतन्य के विषय जे सुख दुःखाधिक है. साक्षी चैतन्याचे विषय कोण? सुख दुःखाधिक है. तीनों का सुख दुःखाधिकों का उत्पत्ति विनाश होवे है. ता करके त्यामुळे
ता साक्षीरूप अनुभव विषयी साक्षीरूप अनुभवाच्या ठिकाणी सुद्धा सो उत्पत्ती विनाश व्यवहार संभव्य आहे. उत्पत्ती विनाशाचा व्यवहार संभवतो, अर्थात आरोप होतो. उत्पत्ती विनाश होते सुखदुःखाची, पण आरोप होऊ राहिला, व्यवहार होऊ राहिला कुठं? ज्ञानाच्या ठिकाणी. म्हणून अनुभवाला विरोध येत नाही. तथा त्याचप्रमाणे आता स्मृतीला सुद्धा अडचण येत नाही. कशी काय सांगतात? तथा संस्कारों की उत्पत्ति करके कालांतर विषय तीन सुख दुःखादिकों की स्मृति भी संभव्य है कि नहीं? संस्कारों की उत्पत्ती करके संस्कार उत्पन्न होतात. संस्काराच्या उत्पत्तीच्या माध्यमातून संस्कार उत्पन्न झालेले असल्यामुळे कालांतर विषय अन्य कालामध्ये तीन सुख दुःखादिकों की स्मृति भी संभव है. याते सुख दुःखादिकों के ज्ञान विषय ता मन को करण रूपता संभवती. म्हणून सुख दुःखादिकाच्या ज्ञानाविषयी म्हणजे ज्ञानाकरिता करण म्हणून मन मानण्याची गरज नाही. कारण दोन्ही संगती लागू राहिली. काय? लोक अनुभवाला विरोध पण येत नाही आणि स्मृतीलाही विरोध येत नाही. कारण जरी साक्षी स्वरूप सुख ज्ञान दुःख ज्ञान नष्ट होत नसलं तरी त्याचा विषय जे सुख दुःख ते उत्पन्न होतात, नष्ट होतात. आणि त्याच्यामुळे उत्पन्न होतात, नष्ट होतात. नष्ट झाले की त्याच्यापासून संस्कार उत्पन्न होतात. आणि संस्कार उत्पन्न झाले की त्याच्यापासून स्मृती होते. म्हणून स्मृतीची सुद्धा संगती लागते. लागलं की नाही? म्हणजे एकंदरीत काय? सुख दुःख हे साक्षी भाष्य आहे. नित्य साक्षी स्वरूप सुख दुःखाचं ज्ञान आहे असं मानलं तरी अडचण येत नाही. बरोबर? लोक अनुभवाला विरोध येत नाही आणि स्मृतीला देखील विरोध येत नाही. म्हणून काय ठरलं आता? सुख दुःखाचं ज्ञान कसं आहे? साक्षी भाष्य आहे. अर्थात मनरूप करणापासून उत्पन्न नाही. आणि मनाला करण मानतात जे लोक ते ह्याच मुद्द्याला धरून मानतात की जर मन मानलं नाही तर सुखदुःखाचं प्रत्यक्ष कसं काय होईल? परंतु सुखदुःखाचं प्रत्यक्ष साक्षी भाष्य आहे. त्याच्यासाठी मन करण मानावं लागत नाही. अर्थात मन इंद्रिय नाहीच आहे, मन करणच नाही आहे. आणि मन करण नाही तरी देखील दशमस्तोमसी या वाक्याला ऐकणारा जो पुरुष त्याला दहाव्यापणाचं स्वतःच्या दहाव्यापणाचं अपरोक्ष होतं. पण कसं काय होतं? वाक्यापासूनच होतं. कसं काय होणार? म्हणजे मनाने माना, वाक्यापासूनच काय होतं? अपरोक्ष ज्ञान उत्पन्न होतं. हे सिद्ध झालं. लागला अर्थ? त्याप्रमाणे तत्त्वमसी या महावाक्यापासून सुद्धा ऐकणाऱ्या उत्तम जिज्ञासूच्या हृदयात अहम ब्रह्मास्मी असं अपरोक्ष ज्ञान वाक्यरूप प्रमाणापासूनच उत्पन्न होतं. जे इंद्रियजन्य असतं तेच अपरोक्ष असा नियम वेदांत मतामध्ये नाही. तो नियम नैयायिकांचा आहे. कळलं? चला, याते सुख दुःखादिकों के ज्ञान विषय है की नाही? ज्ञान होण्याकरिता ता मन को करण रूपता संभवती नाही. मनाला करण म्हणण्याची गरज नाहीये. इस प्रकार अशा प्रकारे आत्मा के साक्षात्कार विषय भी है की नाही? आत्म्याचा साक्षात्कार करत असताना देखील ता मन को करणता संभवती नाही आहे. मन करण नाही आहे. महावाक्यापासूनच अपरोक्ष ज्ञान उत्पन्न होतं. अर्थात वाक्यापासून हमेशा परोक्षच ज्ञान उत्पन्न होतं असा काही नियम नाही आहे. तर वाक्यापासून कधी परोक्ष ज्ञान उत्पन्न होतं तर कधी अपरोक्ष ज्ञान उत्पन्न होतं. म्हणजे मग कोणत्या वाक्यापासून परोक्ष ज्ञान उत्पन्न होतं आणि कोणत्या वाक्यापासून अपरोक्ष ज्ञान उत्पन्न होतं? तर त्याचं विवेचन काल होऊन सांगितलं एका वाक्यामध्ये की वाक्याच्या द्वारे ज्या वाक्याच्या द्वारे परोक्ष अर्थाचं प्रतिपादन होऊ राहिलं त्या वाक्यापासून परोक्षच ज्ञान उत्पन्न होतं. ज्या वाक्यापासून अपरोक्ष अर्थाचं प्रतिपादन होत आहे त्या वाक्यापासून अपरोक्ष प्रमा उत्पन्न होते. वाक्यापासून सुद्धा अपरोक्ष प्रमा उत्पन्न होते. म्हणून इंद्रियजन्य प्रत्यक्षम असा काही नियम नाही आहे. इंद्रियापासून उत्पन्न होणारं ज्ञान प्रत्यक्ष असतं, पण जे प्रत्यक्ष ज्ञान असतं ते इंद्रियजन्यच असतं असं मात्र नाही. इस प्रकार आत्मा के साक्षात्कार विषय भी ता मन को करणता संभवती नहीं. लागलं काय ते? श्रुतीने शुद्ध आत्मा को तो मन वाणी का अविषय क्या है की नाही?
का बरं करण नाही आत्म्याच्या साक्षात्काराकरिता मन? तर त्याचं कारण सांगतात श्रुतीला घेऊन. आता श्रुतीने काय सांगितलंय? मन वाणीचा अविषय सांगितलाय. कोण? आत्मा. काय ते श्रुतीने शुद्ध आत्मा को तो मन वाणी का अविषय काय आहे? मन वाणीचा विषय नाही आहे. कोण? आत्मा. शुद्ध आत्मा. याते ता शुद्ध आत्मा के साक्षात्कार विषय तौ ता मन को करणता संभवती. शुद्ध आत्म्याचा साक्षात्कार होण्याकरिता करण नाही. कोण? मन. यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा असं सांगितलंय. आता ज्याप्रमाणे शुद्ध आत्मा त्याचा साक्षात्कार होण्याकरिता मन करण नाही, त्याप्रमाणे सोपाधिक आत्म्याचा साक्षात्कार होण्याकरिता सुद्धा मन करण नाही. इथं कदाचित कोणाला शंका येऊ शकते ना आत्तावरच्या वाक्यावर. काय की शुद्ध आत्म्याच्या साक्षात्काराकरिता मन करण नाहीये, याचा अर्थ सोपाधिक आत्म्याच्या साक्षात्काराकरिता करण माना म्हणे. मग कोण? मन. पण सिद्धांत असा आहे की सोपाधिक उपाधिसहित जो आत्मा त्याचा साक्षात्कार होण्याकरिता सुद्धा करण नाही. कोण? मन. का बरं? कसं काय बरं? स्पष्टीकरण करतात ग्रंथकार. तैसे सोपाधिक आत्मा के साक्षात्कार विषय भी सोपाधिक आत्मा, सोपाधिक म्हणजे उपाधिसहित आत्म्याचा साक्षात्कार करण्यामध्ये देखील ता मन को करणता संभवती नाही. जिस कारण ते. का बरं? काय कारण आहे? त्याचं कारण सांगतात. ज्या कारणाने की जिस कारण ते काम संकल्पो विचिकित्सा इत्यादिक श्रुतीने. ही श्रुती आहे. काम संकल्पो विचिकित्सा श्रद्धा वगैरे खूप मोठी श्रुती आहे ती. इत्यादि श्रुतीने ता मन को वृत्ती ज्ञान का उपादान कारण क्या है? ते मन कसं आहे? त्या वृत्ती ज्ञानाचं उपादान कारण आहे. कामरूप वृत्ती, संकल्परूप वृत्ती, विचिकित्सा म्हणजे संशय रूप वृत्ती, या सर्व वृत्तींचं उपादान कारण आहे. कोण? मन. ता मन को वृत्ती ज्ञान का उपादान कारण क्या है? और उपादान कारण को तिस कार्य के प्रति करण रूपता होती नाही. हा नियम आहे. कोणत्याही कार्याचं जे उपादान कारण असतं ते उपादान कारण आपल्या कार्यासाठी करण बनत नाही. घटासाठी उपादान कारण आहे कोण? मिट्टी. मिट्टी उपादान कारण आहे घटाचंही, आणि म्हणजे करण कोण? मिट्टीच. असं म्हणता येत नाही. करण कोण आहे? मग निमित्त कारण जे असतं ते करण होत असतं. दंड, चक्र किंवा कुलाल हे करण होऊ शकतात. मिट्टी करण होत नाही. कारण नियम काय? जे उपादान कारण असतं ते उपादान कारण आपल्या कार्याकरिता करण होत नाही. असं उदाहरण तुम्हाला पाहायला भेटत नाही. तंतू उपादान कारण आहे पटासाठी, याचा अर्थ करण भी तंतूच आहे असं मात्र नाही. और उपादान कारण को तिस कार्य के प्रति करण रूपता होती नहीं, किंतु मग निमित्त कारण को ही करण रूपता होवे. करण व्हायचं असेल तर कोण होतं? निमित्त कारण होऊ शकतं, उपादान कारण नाही आहे. बरोबर उदाहरण देऊन सांगतात. जैसे घट के प्रति उपादान करण आहे, तिथं तिथं पाहिजे कारण. सापडली पण खालून चौथी वाढ उपादान कारण असं करण आहे तर कारण पाहिजे. खालून चौथी ओळ मध्ये झाले. जैसे घटके प्रति उपादान कारण रूप मृतिका को करण रूपता नहीं है, किंतु निमित्त कारण रूप दंडादिकों को ही करण रूपता है. घटासाठी करण कोण? दंड, जो की निमित्त कारण आहे. माती करण नाही का? माती उपादान कारण आहे. उदाहरण दिलं. तैसे वृत्ति ज्ञान के प्रति उपादान कारण रूप मन को ता वृत्ति ज्ञान के प्रति करण रूपता संभवती नहीं है की नाही. वृत्ती ज्ञान कोणती वृत्ती असू द्या, कामरूप वृत्ती असू द्या, संकल्प विचिकित्सा किंवा ज्ञानरूप वृत्ती असू द्या, त्या सर्व वृत्तीसाठी उपादान कारण कोण आहे? मन. आणि जर मन म्हणजे अंतःकरण, तर मन जर उपादान कारण आहे तर त्या मनाचं कार्य जी वृत्ती त्या वृत्तीसाठी करण होऊ शकत नाही. कोण? मन. तैसे वृत्ति ज्ञान के प्रति उपादान कारण रूप मन को ता वृत्ति ज्ञान के प्रति करण रूपता संभवती नाही. लागले एवढं खंडन केलं, अर्थात मन करण नाहीये.
ठीक आहे की नाही? किंवा जैसे चाक्षुष ज्ञान की उत्पत्ती विषयी आणखीन खंडन करत आहेत, मन करण नाही. तर उदाहरण देऊन सांगतात, जैसे चाक्षुष ज्ञान की उत्पत्ती विषयी. चाक्षुष ज्ञान म्हणजे चक्षुरेंद्रियापासून उत्पन्न होणार ज्ञान. चाक्षुष ज्ञान की उत्पत्ती विषयी सूर्यादिको का आलोक चक्षुरेंद्रिय का सहकारी होवे आहे. आलोक म्हणजे प्रकाश, सूर्यादिकाचा प्रकाश हा काय आहे? सहकारी कारण आहे. चक्षुरेंद्रिय का सहकारी होवे आहे, तैसे त्याप्रमाणे सो मन भी शब्दाधिक प्रमाणों का सहकारी होवे. तर शब्द दशमस्तोमसी शब्द आहे, वाक्य आहे, त्याच्यापासूनच अहम दशम असं अपरोक्ष ज्ञान उत्पन्न होतं. सहकारी म्हणून तुम्ही मनाला माना, पण करण मात्र मन नाही, वाक्यच आहे. वाक्यानेच अपरोक्ष ज्ञान उत्पन्न होतं. तसं तत्वमसी या महावाक्यापासूनच ऐकणाऱ्या साधकाला अहम ब्रह्मास्मी असं अपरोक्ष ज्ञान उत्पन्न होतं वाक्यापासून. सहकारी मानू शकतात तुम्ही कुणाला? मनाला, शुद्ध मनाला, पण मन करण नाही. तैसे सो मन भी शब्दाधिक प्रमाणों का सहकारी होवे है. याते म्हणून जैसे ता आलोक को पृथक प्रमाणता नहीं है. प्रमाणता नाही. प्रमाण कोण आहे? चक्षुच प्रमाण आहे. चाक्षुष प्रत्यक्षाकरिता प्रमाण कोण? चक्षु आहे. म्हणजे मग कसं का आलोकाशिवाय थोडी चक्षुने प्रत्यक्ष होतं? अहो बरोबर आहे, आलोक सहकारी आहे. याचा अर्थ सहकारी कारण तेच प्रमाण असं म्हणता येत नाही. ता आलोक को पृथक प्रमाणता नहीं है, तैसे त्याप्रमाणे ता मन को पृथक प्रमाणता संभवती नाही. मन शब्दाला सहकारी होऊ शकतं, पण स्वतंत्र मन हे प्रमाण नाही. ता मन को भी पृथक प्रमाणता संभवती नाही. किंवा आणखीन जैसे चक्षुआदिक इंद्रियों के रूपाधिक असाधारण विषय होवे आहे. आणखीन मुद्दे देऊन खंडन करत आहे. कशाचं? की मन करण नाही. याचं कळलं की नाही? हा. आणि जर मन करणच नाही आहे, मन इंद्रियच नाही आहे, तर शब्दाच्या द्वारे होणारं जे प्रत्यक्ष त्याच्याकरिता शब्दच करण आहे, मन करण नाही. किंवा जैसे चक्षुआदिक इंद्रियों के रूपाधिक असाधारण विषय होवे. जर तुम्हाला मनाला इंद्र म्हणायचं असेल, इंद्रिय म्हणायचं असेल, तर जसं चक्षु इंद्रिय आहे का, त्याच्यासाठी असाधारण विषय आहे कोण? रूप. रूप हा चक्षुसाठी काय आहे? असाधारण विषय आहे. म्हणजे काय बरं? रूपाचं प्रत्यक्ष चक्षुनेच होतं. चक्षुला सोडून अन्य इंद्रियाने रूपाचा प्रत्यक्ष होत नाही. म्हणून चक्षुचा असाधारण विषय कोण? रूप. रसनेंद्रियाचा असाधारण विषय रस. घ्राणेंद्रियाचा असाधारण विषय गंध. अर्थात प्रत्येक इंद्रियाकरिता आपला आपला काय आहे? असाधारण विषय आहे, की ज्या विषयाचं प्रत्यक्ष दुसऱ्याकडून होत नाही. तसं जर मनाला इंद्रिय म्हणायचं असेल, तर मनासाठी सुद्धा कोणीतरी असाधारण विषय असला पाहिजे. पण असा कोणी असाधारण विषयच नाही. सुख दुःख तर साक्षीवास्य आहे असं पंक्ती. किंवा जैसे चक्षुआदिक इंद्रियों के रूपाधिक असाधारण विषय होवे हैं, तैसे तामन का कोई असाधारण विषय है नहीं. बरोबर. और अंतकरण तथा ताके सुख दुःखादिक धर्म तो पूर्वोक्त रीति से केवल साक्षीवासी है की नाही? त्या मनाचा विषय असाधारण विषय अंतकरणाला म्हणता येत नाही, किंवा सुख दुःखालाही म्हणता येत नाही. का? तर अंतकरण किंवा सुख दुःखादिक हे सर्व कसे आहे? साक्षीवासी आहे. और अंतकरण तथा ताके सुख दुःखादि धर्म तो पूर्वोक्त रीति से केवल साक्षी भाष्य ही है. लगलं. याते असाधारण विषय के अभाव ते भी तामन विषय साक्षात्कार की करणता संभवती नहीं. है की नाही? त्या मनासाठी असाधारण विषय नाहीये, असाधारण विषयाचा अभाव आहे. असल्यामुळे देखील त्या मनाच्या ठिकाणी साक्षात्कार की करणता संभवती नाही. म्हणजे साक्षात्काराचं करण मन म्हणता येत नाही. य वार्ता आचार्योने भी कही है. आम्हीच म्हणतो असं नाही, अन्य आचार्यांनी सुद्धा ही गोष्ट सांगितलेली आहे. य वार्ता आचार्योने भी कही है. ता श्लोक काय बरं? प्रमाण सहकारित्वात् विषयस्याप्यभावतः न प्रमाणम मनोस्माकं प्रमादेराश्रयत्वतः. हा श्लोक आहे. पदच्छेद पहा. प्रमाण सहकारित्वात्
विषयस्यापि अभावतः न प्रमाणम मनः अस्माकं प्रमादेः आश्रयत्वतः। अन्वय प्रमाण सहकारित्वात् विषयस्य अपि अभावतः अस्माकं प्रमादेः आश्रयत्वतः अस्माकं प्रमादे आश्रयत्वतः मनः प्रमाणम न। 3 हेतू दिले भाई, मन प्रमाण नाही हे सांगण्याकरिता। पहिला हेतू आहे प्रमाण सहकारित्वात, सर्व प्रमाणासाठी तो काय मन काय आहे, सहकारी कारण आहे। आणखीन विषयस्यापि अभावतः, त्या मनाला असाधारण विषय नाही म्हणून देखील मन प्रमाण नाही आहे। आणखीन अस्माकं प्रमादे, तुम्हाला होणारी जी प्रमाज्ञान, इतर प्रमाज्ञान म्हणजे वृत्तीज्ञान किंवा प्रमाज्ञान, प्रमाणापासून उत्पन्न होणार, त्याचा आश्रय आहे कोण, मन। अर्थात वृत्ती ज्ञानाधिकाचं उपादान कारण आहे कोण, मन। आणि म्हणून देखील ते करण अर्थात प्रमाण होऊ शकत नाही। आश्रयत्वतः मनः प्रमाणम अर्थ पहा, अर्थय प्रमाण का सहकारी होणे ते पहिला हेतू। तथा असाधारण विषय के अभाव, ते असाधारण विषयाचा अभाव असल्यामुळे हे दुसरा हेतू। तथा प्रमाज्ञानादिको का आश्रय होणे ते, जो आश्रय असतो तो करण होऊ शकत नाही, म्हणजेच प्रमाण होऊ शकत नाही। प्रमाकरणम प्रमाण, प्रमेच्या करणाला प्रमाण म्हणतात, आहे की नाही। पण प्रमेचा आश्रय जो आहे तो करण कसं काय बनणार असं। तथा प्रमाज्ञानादिको का आश्रय होणे ते तामनकू प्रमाण रूपता सिद्धांत विषय अंगीकार नाही है। सिद्धांत म्हणजे वेदांत मतामध्ये मन प्रमाण आहे असा अंगीकार केलेला नाही, अंगीकार नहीं है इति। और प्रमाणजन्य अप्रोक्ष ज्ञान को अप्रोक्ष भ्रम का निवर्तकपणा होवे है कि नाही। काय म्हणे, प्रमाणापासून उत्पन्न झालेलं जे अप्रोक्ष ज्ञान तेच अप्रोक्ष भ्रमाचा नाश करतो। ध्यान द्या, अप्रोक्ष भ्रमाचं नाशक कोण, प्रमाणापासून उत्पन्न झालेलं अप्रोक्ष ज्ञान काय आहे, अप्रोक्ष भ्रमाचं नाशक आहे। जसं उदाहरण, अयम सर्प, हा भ्रम अप्रोक्ष आहे का परोक्ष आहे, अपरोक्ष आहे। त्याचा नाशक कोण, प्रमाणापासून, चक्षुरादी प्रमाणापासून उत्पन्न झालेलं प्रमारूप ज्ञान। इयम रज्जु, हे ज्ञान प्रमारूप ज्ञान आहे। मग त्या प्रमारूप ज्ञानाने, प्रमाणापासून उत्पन्न झालेले जे प्रमारूप ज्ञान, प्रत्यक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान, इयम रज्जु, त्यानेच अपरोक्ष भ्रमाचा काय होतो, नाश होतो। और प्रमाणजन्य अपरोक्ष ज्ञान को ही अपरोक्ष भ्रम का निवर्तकपणा होवे है। याते म्हणून अहम दशमः, इस साक्षात्कार विषय तामनकू करण रूपता संभवती नाही। हा जो नियम दिला आत्ता, काय प्रमाणजन्य अपरोक्ष ज्ञानच अपरोक्ष भ्रमाला काय करतं, नष्ट करतं। मग याच्यावरून काय ठरलं की तत्वमसी या महावाक्यापासून, प्रमाणापासून उत्पन्न झालेलं अपरोक्ष ज्ञान कोणतं, अहम दशमः, हे कोणतं ज्ञान आहे, अपरोक्ष ज्ञान आहे, प्रत्यक्ष ज्ञान आहे। आणि म्हणूनच ते प्रत्यक्ष ज्ञान दावा नाही, मेला वगैरे अशा अपरोक्ष भ्रमाचा काय करतं, नाश करतं। याचा अर्थ अहम दशम हे ज्ञान अपरोक्ष आहे, पुन्हा प्रमाणापासून उत्पन्न झालेलं आहे। अहम दशम हे ज्ञान जर प्रमाणापासून उत्पन्न झालेलं नसतं, तसेच अपरोक्ष रूप नसतं, तर त्याच्याने अपरोक्ष भ्रमाचा नाशही झाला नसता। पण अपरोक्ष भ्रमाचा नाश होऊ राहिला की दावा नाही वगैरे याचा, त्या अर्थी अहम दशम हे ज्ञान अपरोक्ष आहे आणि प्रमाणापासून उत्पन्न झालंय। मग कोणत्या प्रमाणापासून, दशमस्तोमसी इत्यादी शब्दरूप प्रमाणापासून अपरोक्ष ज्ञान झालेलं आहे। लागला अर्थ, पंक्ती पहा। याते अहम दशमई साक्षात्कार विषय, या साक्षात्कारामध्ये तामन को करण रूपता संभवती नहीं, किंतु मग दशमस्तमसी इस वाक्य को ही
करण रूपता संभव्य है यह सिद्ध वया. म्हणजे वाक्यच करण आहे. कशाकरिता? अहम दशम हे अपरोक्ष प्रमाज्ञान उत्पन्न होण्याकरिता. दशमस्तोमसी इस वाक्य कोई करण रूपता संभव्य है यह सिद्ध भया. इस प्रकार अशा प्रकारे तत्वमसी इस वाक्य विषय भी, जसं दशमस्तोमसी हे वाक्य सांगितलं की नाही, त्याचप्रमाणे आता तत्वमसी काय आहे? महावाक्य आहे. इस प्रकार तत्वमसी इस वाक्य विषय भी, या वाक्यामध्ये देखील तत्पद का लक्षार्थ रूप जो ब्रह्म, तत्पदाचा लक्षार्थ कोण आहे? ब्रह्म है. ता ब्रह्म का त्वम पद लक्षार्थ के साथी सर्वदा अभेद है. त्वम पदाचा लक्षार्थ जो साक्षी, त्याच्याबरोबर ब्रह्माचा सदाच काय आहे? अभेद आहे. म्हणजेच काय आहे? तादात्म्य आहे. ता ब्रह्म का त्वम पद के लक्षार्थ साक्षी के साथी सर्वदा अभेद है. याते म्हणून ता अनावृत्त साक्षी के साथी त्वम पदाचा लक्षार्थ जो साक्षी अर्थात अनावृत चैतन्य, त्याच्याबरोबर तादात्म्य आहे. कुणाचं? तत्पदाच्या लक्षार्थाचं, ब्रह्माचं. आणि म्हणून तत्पदाचा लक्षार्थ जे ब्रह्म ते सुद्धा कसं आहे? अपरोक्ष आहे. कसं आहे जी? अपरोक्ष आहे. ध्यान द्या, माग विषयगत अपरोक्षताची परिभाषा केली होती की नाही? काय? योग्य विषयाचं अनावृत चैतन्याबरोबर तादात्म्य म्हणजेच विषयगत अपरोक्ष. तसं ब्रह्म हे सदा अपरोक्ष आहे. का बरं? तर त्या ब्रह्माचा अनावृत चैतन्य जो साक्षी अर्थात त्वम पदाचा लक्षार्थ, त्याच्याबरोबर सदाच अभेद आहे, अर्थात तादात्म्य आहे. आणि म्हणून ब्रह्म सुद्धा सदा काय आहे? अपरोक्षच आहे. पंक्ती पहा. इस प्रकार तत्वमसी इस वाक्य विषय भी तत्पद का लक्षार्थ जो ब्रह्म है, ता ब्रह्म का त्वम पद के लक्षार्थ साक्षी के साथी सर्वदा अभेद है. याते म्हणून ता अनावृत साक्षी के साथी, अनावृत साक्षी बरोबर चैतन्याबरोबर तादात्म्य वाला होणे ते, ब्रह्म हे तादात्म्य वाला असल्यामुळे अभेद हेच तादात्म्य आहे. होणे ते सो ब्रह्म नित्य अपरोक्ष आहे. ते ब्रह्म सुद्धा कसं आहे? नित्य अपरोक्ष आहे. नाही की नाही? वेगळ्या रूपाने प्रतीती येत आहे असं वाटतं ब्रह्माची, पण साक्षी होऊन त्याची अतिरिक्त सत्ता नाही. साक्षी आणि ब्रह्म दोन्ही एकच आहे. तहा श्रुती, तिथे एकता रूप तादात्म्य. तहा श्रुती यत साक्षात अपरोक्षात ब्रह्म, श्रुती सांगते ब्रह्म हे साक्षात अपरोक्ष आहे म्हणून. अर्थ या जो ब्रह्म सर्व का आत्मारूप होणे ते, ब्रह्म कसं आहे? सर्वांचा आत्मा आहे. सर्वांचा आत्मा असल्यामुळे साक्षात अपरोक्ष रूप आहे, अपरोक्षच आहे. ऐसे अपरोक्ष ब्रह्म के प्रतिपादक जे तत्वमसी इत्यादि महावाक्य है, 3 वाक्यों ते इस पुरुष को अहम ब्रह्मास्मि या प्रकार की अपरोक्ष प्रमा ही उत्पन्न होवे है. बरोबर? तो नियम काय? नियम बरं काय नियम केला होता? अपरोक्ष अर्थाचं प्रतिपादन करणारे जे वाक्य असतात त्या वाक्यापासून अपरोक्षच प्रमा उत्पन्न होते, आहे की नाही? हे मग इथं तत्वमसी इत्यादी जे वाक्य आहेत त्यांच्याद्वारे अपरोक्ष अशा ब्रह्माचंच प्रतिपादन केल्या जात असल्यामुळे तत्वमसी इत्यादी वाक्यापासून अपरोक्षच प्रमा उत्पन्न होते. त्या अपरोक्ष प्रमेचा आकार आहे अहम ब्रह्मास्मि. ऐसे अपरोक्ष ब्रह्म के प्रतिपादक जे तत्वमसी इत्यादि महावाक्य है, 3 वाक्य होते त्या वाक्यापासून इस पुरुष को अहम ब्रह्मास्मि या प्रकार की अपरोक्ष प्रमा ही उत्पन्न होवे हे लागलं. या ठिकाणी अपरोक्ष अर्धविराम, प्रत्यक्ष अर्धविराम, साक्षात्कार यह तीनों शब्द एक ही अर्थ के वाचक होवे हैं. अपरोक्ष, प्रत्यक्ष, साक्षात्कार हे सर्व काय आहे? एकाच अर्थाचे वाचक आहे. लागला अर्थ? आता पुन्हा काहीतरी शंका घेत आहे पूर्वपक्षी. शंका तत्वमसी वाक्य ते जो अहम ब्रह्मास्मि या प्रकार की अपरोक्ष प्रमा उत्पन्न होती होवे तो सर्व लोगों को ता वाक्य के श्रवण ते सो अपरोक्ष प्रमा उत्पन्न होनी चाहिए. सरळ शंका आहे. तो म्हणतो तत्वमसी या महावाक्यापासून जर
ऐकणाऱ्या साधकाच्या हृदयात अहम ब्रह्मास्मी या रूपाने अप्रोक्ष प्रमाण जर उत्पन्न होत असेल तर जो जो कोणी तत्वमसी महावाक्य ऐकेल त्या सर्वांनाच मग अहम ब्रह्मास्मी अशी अप्रोक्ष प्रमा उत्पन्न व्हायला पाहिजे. परंतु असं तर दिसत नाही. रोज कितीतरी लोक तत्वमसी महावाक्य ऐकतात पण त्यांना कुठं अप्रोक्ष प्रमा उत्पन्न होताना दिसू राहिली. मग का होत नाही? जर वाक्यापासूनच अप्रोक्ष प्रमा उत्पन्न होते तर तत्वमसी महावाक्य ऐकल्याबरोबर ऐकणाऱ्याच्या हृदयात अप्रोक्ष प्रमा उत्पन्न व्हायला पाहिजे. मग ती का होत नाही असा प्रश्न. होवे तो सर्व लोगों को ता वाक्य के श्रवणते सो अप्रोक्ष प्रमा उत्पन्न होनी चाहिए. आणि होत तर नाही. मग कसं काय मानायचं की वाक्यापासून अप्रोक्ष प्रमा उत्पन्न होते म्हणून? असा आशय आहे कुणाचा? पूर्वपक्षाचा. त्याच्यावर आता समाधान दिल्या जाऊ राहिलं उत्तर, पण त्याचा विचार आपण नंतर करूया. ठीक. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.